Good afternoon, everyone. Today we are going to see random access file in Java. So in last lectures we have discussed some file classes that used to read and write. So this is the one of the type using that we can read and access the file. Okay. So the class is used to reading and writing to the random access file is random access file class. A random access file behaves like a large array of bytes. There is a cursor implied to the array is called the file pointer. By moving the cursor, we do the write and read and write operations. If end of file is reached before the desired number of bytes has been read, then end of file exception is thrown. It is type of IO exception. So in this the array of byte is created and there is a pointer that seek from byte to byte. So suppose I want to read this file, it will move like this for particular character, and whatever the file size we or the whatever the particular size we specify until it read the file. बघा याच्यामध्ये बघा एक फाईल पॉइंटर आहे जो काय करतो कॅरेक्टर टू कॅरेक्टर रीड करत जातो आणि जेवढी त्याला फाईल रीड करण्याची सायन्स दिली आहे तिथपर्यंत पोहोचल्यानंतर त्यापेक्षा पण जास्त नंबर रीड करायला दिली आपण तर तो एक्सेप्शन जनरेट करतो म्हणजे सेम लाईक म्हणजे आपल्या कर्सर जसा मूव्ह होतो सेम लाईक दॅट इट रीड द बाइट्स. ओके. तर त्यासाठी कन्स्ट्रक्टर बघा दोन कन्स्ट्रक्टर आहे रॅन्डम ऍक्सेस फाईल यामध्ये आपण फाईल जी आपल्याला रीड करायची राईट करायची ती फाईल आणि त्याचा मोड इथं आपण पास करतो. मोड मे बी रीड असेल राईट असेल किंवा दोन्ही असेल तर तिथं आपण मोड स्पेसिफाय करतो. आणि दुसरा आहे कन्स्ट्रक्टर रॅन्डम ऍक्सेस फाईल त्यामध्ये पण नेम आणि मोड आपण पास करतो. ओके. इथं डायरेक्ट आपण फाईलचं नेम पण देऊ शकतो आणि फाईलचं इथं आपण ऑब्जेक्ट पास करतो या पहिल्या कन्स्ट्रक्टर मध्ये. आता मेथड्स आहेत बघा या खूप या सगळ्या मेथड्स आहेत. जर इंटिजर रीड करायचं असेल तर यूटीएफ मध्ये यूटीएफ फॉन्ट रीड करायचं असेल तर त्यानंतर सीक म्हणजे पोझिशन तर पर्टिक्युलर पोझिशन मध्ये आपल्याला राईट करायचं असेल तर राईट डबल मेथड आहे राईट फ्लोट मेथड आहे. ओके. त्यानंतर रीड लेंथ मेथड आहे जी आपल्याला फाईलची लेंथ देते. सीक आपण तिथं पोझिशन देतो. ओके. तर आता हे एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पल मध्ये आपण युजिंग दिस वी कॅन रीड अँड राईट द फाईल. सो लेट्स सी इट लाईव्ह. आता मी हा प्रोग्राम कॉपी करूया आपण नोटपॅड मध्ये ओपन करू आणि आपण पेस्ट करूया. आणि आता इथं आयो आपण दोनदा इम्पोर्ट केलंय दोन्हीदा करायची गरज नाही आपल्याला. सिम्पली वी यूज स्टार विल टेक ऑल. जर आपण स्टार घेतलं तर स्टार मध्ये सगळंच रीड होईल. ओके. तर यामध्ये बघा एक क्लास बनवला रॅन्डम ऍक्सेस फाईल. आपण त्याचं नेम एवढं मोठं देण्यापेक्षा आपण सिम्पली रॅन्डम म्हणूया त्याला. ओके. स्टॅटिक फायनल स्ट्रिंग इथं फाईलचा पाथ आपण घेतलाय myfile.txt. तर इथं आपण या फाईल मध्ये आपण रीड आणि राईट ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. इथं मेन मेथड आपण राईट केली आणि याच्यामध्ये आपल्याला जे काही प्रिंट करायचं आहे ते system.out.println ही मेथड आपल्याला माहिती आहे की आउटपुट स्क्रीनवर हे प्रिंट करतं. तर इथं आपण रीड फ्रॉम फाईल हे फंक्शन कॉल केले आणि त्या फंक्शन मध्ये आपण फाईलचा पाथ त्यानंतर त्याची पोझिशन आणि त्याची साईज हे आपण तीन गोष्टी पास केल्यात. आता ज्यावेळी इथं हे फंक्शन कॉल केल्यानंतर डायरेक्टली कंट्रोल कुठं येईल त्या पर्टिक्युलर फंक्शनला येईल. आता ते फंक्शन आपण इथं राईट केलंय. ओके. आता जे काय आपण फाईल पाथ इथं दिलाय myfile.txt हे इथं फाईल पाथला कॉपी होईल. 0 त्याची पोझिशन इथं कॉपी होईल आणि 80 साईज इथं कॉपी होईल. आता जसं आपण सिंटॅक्स मध्ये सांगितलं की आपल्याला ऍक्सेस मोड द्यायला लागतो. आता इथं आपण फाईल रीड करतोय म्हणून इथं ऍक्सेस मोड आपण आर दिलाय. इथं फाईलचा पाथ पास केला. इथं बघा आपण ऑब्जेक्ट क्रिएट केलाय फाईल नावानं रॅन्डम ऍक्सेस फाईल न्यू रॅन्डम ऍक्सेस फाईल पाथ आणि इथं त्याचा मोड पास केलाय. फाईल सीक पोझिशन काय 0 म्हणजे 0 पोझिशन पासून
आपण काय करणार आहे, फाईल रीड करणार आहे. आणि इथं बाईट ॲरे आपण क्रिएट केलाय, इज इक्वल टू न्यू बाईट साईज. आणि त्यामध्ये रीड ऑपरेशन आपण इथं करणार आहे फाईलवर, रीड ऑपरेशन. आणि जे काही बाईट्स त्या फाईल मधले आहेत ते 1 बाय 1 काय होणार आहे, फाईल पॉइंटर थ्रू रीड होणार आहे. आणि त्यानंतर फाईल क्लोज केले आणि रिटर्न बाईट्स म्हणजे जे काही रीड झालेले बाईट आहेत त्या बाईट ॲरे मध्ये ते इथं रिटर्न केल्यानंतर ते कुठं रिटर्न होणार, इथं रिटर्न होणार. आणि आपल्याला ते आउटपुट स्क्रीनवर दिसेल. ओके, त्यासाठी रीड केले आपण. आता राईट टू फाईल नेक्स्ट आपण फंक्शन कॉल केलंय, त्यामध्ये फाईल पाथ आणि इथं हे कंटेंट दिलं, आय लव्ह माय कंट्री अँड माय पीपल. आणि इथं 31 पोझिशन दिली. म्हणजे आता हे फंक्शन ज्यावेळी आपण कॉल करू त्यावेळी हे फंक्शन इथं आपण राईट केलं बघा, राईट टू फाईल. तर फाईल पाथ इथं कॉपी होणार आहे, स्ट्रिंग डेटा जो आपल्याला आउटपुट स्क्रीनवर शो करायचा आहे. पोझिशन तिथं फाईलची पोझिशन म्हणजे कुठून आपल्याला राईट करायचं आहे ती पोझिशन इथं दिली आहे. रॅन्डम ऍक्सेस फाईल इथं ऑब्जेक्ट बनवला फाईल नावानी, तिथं फाईल पाथ. आणि इथं बघा मोड काय दिलाय, रीड अँड राईट, कारण इथं आपल्याला राईट करायचंय. इथं फक्त आपल्याला रीड करायचं होतं म्हणून इथं आपण आर पास केलंय, आणि इथं आपल्याला रीड अँड राईट करायचंय म्हणून इथं RW दिले. त्याची पोझिशन दिली. आणि फाईल राईट डेटा डॉट गेट बाईट्स. आता हा जो काही डेटा आहे तो म्हणजे फाईल मधलं कंटेंट, आणि डॉट गेट बाईट्स आपण हे लिहिलंय, म्हणजे तो पर्टिक्युलर जे काही डेटा मधले बाईट्स आहेत तर तो इथं राईट करेल. ओके, नेक्स्ट आपण फाईल क्लोज केली. असा हा सिंपल प्रोग्राम आहे. आता त्यासाठी आपल्याला एक फाईल क्रिएट करायला लागेल, माय फाईल डॉट txt. फर्स्ट ऑफ ऑल हा प्रोग्राम आपल्याला सेव्ह करायला लागेल विथ नेम रॅन्डम. तर मग मी इथं सेव्ह ला गेलो, एफ ड्राईव्हला जावा आणि त्यामध्ये प्रोग्राम, आणि त्यामध्ये इथं मी फाईलला नेम दिलं रॅन्डम डॉट जावा. ओके, आणखीन आपल्याला ही फाईल पण क्रिएट करायला लागेल, माय फाईल डॉट txt. मी इथं आपण त्याच लोकेशनला जाऊ डायरेक्ट एफ लोकेशनला, आणि इथं जावा मध्ये प्रोग्राम्स मध्ये इथं मी राईट क्लिक केलं, न्यू म्हणलं, आणि इथं आपल्याला टेक्स्ट फाईल क्रिएट करायचे. इथं टेक्स्ट डॉक्युमेंट, त्याचं नाव दिलंय माय फाईल. ओके, तर इथं ओपन केली, दिस इज माय फाईल असं आपण कंटेंट सेव्ह केलं त्यामध्ये. आता हा प्रोग्राम मला एक्झिक्यूट करायचा आहे. हा आपण एफ ड्राईव्हवर सेव्ह केलाय, CMD. मग आता मला त्या पर्टिक्युलर लोकेशनला जायला लागेल, CD/D. त्याचं लोकेशन आहे एफ ड्राईव्ह मध्ये. एवढं करण्यापेक्षा आपण डायरेक्टली हा पाथ कॉपी करू आणि इथे पेस्ट करू. ओके, त्या पर्टिक्युलर फोल्डरला आपण आलोय. आता आपल्याला रॅन्डम डॉट जावा. ओके, प्रोग्राम कंपाइल झाला. आता आपण रन करू जावा रॅन्डम. ओके, आपण जे काही फाईल मध्ये राईट केलं, सॉरी फाईल मध्ये ऑलरेडी राईट केलेलं ते रीड झालं ना, आउटपुटला डिस्प्ले झालं. आणि आता मध्ये फाईल चेक करू की त्यामध्ये राईट झाले की नाही चेक करू. बघा हे 31 पोझिशनला इथून जो काही डेटा आपण दिलेला तिथे ऍज अ पॅरामीटर म्हणून पास केलेला तो डेटा इथं आउटपुटला प्रिंट झालाय. ओके, नेक्स्ट बघूया आता आपण. हे रॅन्डमचं रॅन्डम ऍक्सेस फाईलचं एक्झाम्पल होतं. नेक्स्ट स्कॅनर क्लास. स्कॅनर क्लास आपण मला वाटतं सेकंड किंवा थर्ड लेक्चरला आपण यूज केलेला आपल्या युजर कडून इनपुट घेण्यासाठी. ओके, ओके, नेक्स्ट आहे जावा स्कॅनर. स्कॅनर क्लास इन जावा इज फाउंड इन जावा util डॉट पॅकेज. हे पण आपण म्हणजे सेकंड लेक्चर पासून आपण युजर कडून इनपुट घेण्यासाठी आपण हा क्लास यूज केलाय. आपण इम्पोर्ट केला जावा डॉट util पॅकेज आणि त्यातला स्कॅनर क्लास आपण यूज केला. ओके, युजर कडून काही जे काही इनपुट दिलंय ते इनपुट रीड करण्यासाठी आणि आपल्या आउटपुट
वर राईट करण्यासाठी सुद्धा आपण स्कॅनर क्लास यूज करतो. ओके, आता त्यामध्ये बघा नेक्स्ट आपण मेथड यूज करतो. आता त्यामध्ये जर इंटिजर हवा असेल आपल्याला रीड करायला तर नेक्स्ट इंट यूज करतो. बाईट जर रीड करायचं नेक्स्ट बाईट यूज करतो. शॉर्ट साठी नेक्स्ट शॉर्ट, नेक्स्ट लाईन साठी नेक्स्ट लाईन यूज करतो. डबल साठी डबल रीड करायचं तर नेक्स्ट डबल असं आपण यूज करतो. ओके, तर हा अशा पद्धतीने आपण त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो. स्कॅनर इन इज इक्वल टू न्यू स्कॅनर आणि इथं सिस्टम डॉट इन आपण पास करतो. आता सिस्टम डॉट इन कशासाठी तर रीड करण्यासाठी आपण यूज करतोय सिस्टम डॉट इन. ओके, बघा इथं आपण इनपुट स्ट्रीम रीड करण्यासाठी वी नीड टू पास द इनपुट स्ट्रीम सिस्टम डॉट इन द कन्स्ट्रक्टर ऑफ द स्कॅनर क्लास असं आपल्याला पास करायला लागतं. ओके, आता हे कन्स्ट्रक्टर आहे. इथं आपल्याला जी फाईल आपल्याला रीड किंवा राईट करायची आहे इथं आपण पास करतो फाईलचा पाथ. इथं पण फाईल सोर्स स्ट्रिंग आणि जे काय आपल्याला स्कॅन करायचं कॅरेक्टर ते इथं पण सेम. असे खूप साऱ्या मेथड्स आपल्याला अवेलेबल आहेत स्कॅनर साठी. जर बुलियन डेटा रीड करायचा असेल तर, त्यानंतर इंटिजर रीड करायचं असेल तर, स्ट्रिंग रीड करायचं असेल तर नेक्स्ट डायरेक्टली यूज करतो. त्यानंतर बिग इंटिजर साठी हे यूज करतो, बुलियन साठी, बाईट साठी नेक्स्ट बाईट, फ्लोट, लॉंग, शॉर्ट असे आपण यूज करतो. ओके, आता सिंपल एक्झाम्पल आहे स्कॅनरचं की ज्यामध्ये आपण युजर कडून जे काही इनपुट दिले ते रीड करणार आहोत आणि प्रिंट करणार आहोत. जस्ट कॉपी केला प्रोग्राम. इथं आपण न्यू करूया, स्कॅनर एक्झाम्पल म्हणून नाव दिले, त्याच नेमनं सेव्ह करूया. ओके, आता या प्रोग्राम मध्ये बघा फर्स्ट ऑफ ऑल आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला स्कॅनरचा इन न्यू स्कॅनर सिस्टम डॉट इन. ओके, जसं सिंटॅक्स होता त्याप्रमाणे ऑब्जेक्ट क्रिएट केला. नंतर आपण बघा युजरला मेसेज दिला एंटर युअर नेम. आता युजर जे काही नेम देईल ते आपण रीड करणार युजिंग स्कॅनर ऑब्जेक्ट डॉट नेक्स्ट लाईन मेथड, कारण की नेम स्ट्रिंग मध्ये म्हणून आपण नेक्स्ट लाईन मेथड यूज केली. हे जर आपल्याला इंटिजर करायचं असेल तर आपण इंट मेथड यूज केली असते, नेक्स्ट इंट मेथड यूज केली असती. तर इथे आपण नेक्स्ट लाईन यूज केली कारण स्ट्रिंग आहे ती नेम आपण स्टोअर केलं आणि त्यानंतर प्रिंट केलं आपण हे नेम इज, जे काही नेम आपण रीड केलंय ते प्रिंट केलं. त्यानंतर आता हाच प्रोग्राम आपण एक्झिक्यूट करायचा असेल तर एंटर युअर नेम ABC अँड नेम इज ABC. ओके, तर यासाठी आपण स्कॅनर क्लास यूज करतो. युजर कडून जे काही इनपुट दिले ते रीड करून स्टोअर करून तो काय करतो आपल्याला पुन्हा आपण ते डिस्प्ले करू शकतो. आता हे नेम मध्ये मी स्टोअर केले. ओके, नेक्स्ट इज serialization and deserialization in Java. Serialization in Java is the mechanism of writing the state of an object into byte stream. तर ज्यावेळी आपल्याला ऑब्जेक्ट जो आहे तो बाईट स्ट्रीम मध्ये म्हणजे रीडेबल आणि रायटेबल फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करायचा असेल तर त्यावेळी आपण काय यूज करतो, सिरियलायझेशन मेथड त्याला म्हणतात. इट्स मेनली यूज इन हायबरनेट, RMI, JPA, EJB, JMS या काही जावाच्या टेक्नॉलॉजीज आहेत तर त्यामध्ये सिरियलायझेशन आपण यूज करतो. द रिव्हर्स ऑपरेशन काय सिरियलायझेशन, त्याला आपण डिसिरियलायझेशन म्हणतो, जिथं आपण बाईट स्ट्रीम कन्वर्ट करतो ऑब्जेक्ट मध्ये. द सिरियलायझेशन अँड डिसिरियलायझेशन प्रोसेस इज प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट. इट मीन्स यू कॅन सिरियलाइज an object in a platform and deserialize in different platform. आता सिरियलाइज करताना बघा आपण राईट ऑब्जेक्ट नावाची मेथड यूज करतो आउटपुट स्ट्रीम साठी आणि रीड ऑब्जेक्ट मेथड यूज करतो
इनपुट स्ट्रीम साठी. ओके, या दोन मेथड आपण यूज करतो. आता बघा, हे सिरियलायझेशन ऑब्जेक्टचं कन्वर्ट स्ट्रीम मध्ये, स्ट्रीमचं कन्वर्जन ऑब्जेक्ट म्हणजे डिसिरियलाइज. आता त्यासाठी आपल्याला जावाचा इंटरफेस आपण यूज करतो, सिरियलायझेबल, जावा डॉट आय डॉट सिरियलायझेबल. सिरियलायझेबल हा इंटरफेस यूज करतो. That interface has a no data members and methods. It used to mark Java class so that the object of these classes may get certain capacity. The clonable and remote are use the marker interface. त्यामध्ये कुठला डेटा आपण यूज करत नाही, फक्त आपण काय करून येतो तर तो इम्पोर्ट करून घेतो युजिंग इम्प्लिमेंट्स. ओके, आता हा क्लास मला सिरियलायझेबल करायचा आहे, तर त्याआधी आपण इंटरफेस जो आहे तो इंटरफेस आपण इथे यूज करणार, म्हणजे सिरियलायझेबल. त्याचा आयडी इथं आपण, आता त्या स्टुडंट मध्ये आपल्याला डेटा काय ठेवायचा आहे, आयडी नेम. ओके, आणि इथं आपण त्याचा काय कन्स्ट्रक्टर क्रिएट केला, आयडी नेम त्याला पास केलं. दिस न ते काय केलं, दिस डॉट आयडी दिस डॉट नेम न या आयडी आणि नेम जे आहे ते करंट क्लासला आपण काय केलं, असाइन केलं. करंट क्लासच्या डेटा मेंबर्सना ते असाइन केलं, म्हणून दिस डॉट आयडी दिस डॉट नेम केलं. ओके, म्हणजे इथं ज्यावेळी ऑब्जेक्ट कॉल करू त्यावेळी या ज्या काय व्हॅल्यू आहेत त्या आपण करंट ऑब्जेक्टला असाइन केल्या. आता हा ऑब्जेक्ट आउटपुट स्ट्रीम क्लास आपण यूज करतो तो सिंक्रोनायझेशन साठी. तर त्याचा कन्स्ट्रक्टर हा काय करतो, क्रिएट्स अन ऑब्जेक्ट आउटपुट स्ट्रीम दॅट राईट करण्यासाठी यूज करतो हा आपण. त्याच्या मेथड्स बघा, पहिली मेथड आहे राईट ऑब्जेक्ट, जी मगाशी सांगितली आपण, ती कशासाठी, राईट करण्यासाठी आपण यूज करतो. त्यानंतर फ्लश काय करतं, क्लिअर करतं आउटपुट स्ट्रीम, आणि क्लोज काय करतं, क्लोज करतं. आता आउटपुट इनपुट स्ट्रीम सॉरी ऑब्जेक्ट इनपुट स्ट्रीम क्लास हे आपण कशासाठी, डिसिरियलायझेशन साठी यूज करतो. त्याचा हा कन्स्ट्रक्टर आहे. हा कन्स्ट्रक्टर काय करतो तर जो काही बाईट स्ट्रीम मधला डेटा आहे तो ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट करतो. त्याची मेथड आहे माशी आपण सांगितली ती रीड ऑब्जेक्ट, ती रीड करते. रीड करण्यासाठी आपण यूज करतो. आता एक्झाम्पल ऑफ जावा सिरियलायझेशन, त्याचं एक एक्झाम्पल दिलंय छोटस, की याच्यामध्ये बघा, हा आपण क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केलाय. त्यामध्ये दोन पॅरामीटर आपण पास केले, 211 आणि रवी. ओके, तर आपण पाहिलं आउटपुट स्ट्रीम एफ आउट ऑब्जेक्ट क्रिएट केला. त्यामध्ये f.txt ज्या फाईल आपल्या फाईलमध्ये डेटा आपल्याला राईट करायचा आहे तो इथं आपण पास केला. आणि अजून एक आउटपुट ऑब्जेक्ट आउटपुट स्ट्रीमचा ऑब्जेक्ट बनवला. त्यामध्ये हा ऑब्जेक्ट एफ आउट जो बनवलाय तो पास केला आपण. नेक्स्ट काय केलं आपण, आउट डॉट राईट ऑब्जेक्ट S1, आणि पुन्हा फ्लश मेथड काय केली, त्याने ऑब्जेक्ट मध्ये ज्या काय व्हॅल्यू आहेत त्या क्लिअर केल्या. आता इथं S1 आपण पास केल्यावर काय होणार आहे, तर जी फाईल ऑब्जेक्ट जो बनलाय तो बाईट स्ट्रीम मध्ये कन्वर्ट होणार आहे, आणि तो हा ऑब्जेक्ट मध्ये त्या व्हॅल्यू सगळ्या स्टोअर असणार आहे. ओके, आणि त्यानंतर आपण काय केलं, क्लोज केला, आणि इथं प्रिंट मेसेज काय दिला, सक्सेस. आता ते काय करणार आहे, या ज्या काय व्हॅल्यूज आहेत ते या फाईल मध्ये राईट होतील. आपण बघूया हा प्रोग्राम. सेव्ह करताना आपण सिंक्रो म्हणून करूया, डॉट जावा तेच नाव इथं क्लासला पण दिलं. आता एक f.txt फाईल बनवायला लागेल त्याच लोकेशनला, म्हणून इथं पुन्हा गेलो, इथं न्यू टेक्स्ट फाईल आपण इथं क्रिएट करू. त्याला नाव देऊ f. ओके, प्रोग्राम रन करून बघू आपण. तर काही एरर आलेत बघू आपण. कॅनॉट फाइंड द सिम्बॉल क्लास स्टुडंट.
त्यामध्ये आपला स्टुडंटचा आपण ऑब्जेक्ट क्रिएट केलाय पण क्लास राईट केला नाही, तो क्लास राईट करायला लागेल. तर आपण ज्याचा ऑब्जेक्ट बनवलाय तो आपण इथं क्लास राईट केला बघा, ज्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी लागतात, आयडी आणि त्याचं नेम. त्याचा कन्स्ट्रक्टर बनवला इथं आपण, दिस डॉट आयडी इज इक्वल टू आयडी, दिस डॉट नेम इज इक्वल टू नेम. तर स्टुडंटचा ऑब्जेक्ट क्रिएट केला S1 आणि इथं दोन व्हॅल्यू आपण पास केला, न्यू रविवन. आता इथं आपण काय केलं, फाईल आउटपुट स्ट्रीम एफ आउट इज इक्वल टू न्यू, ही फाईल जी आपण बनवली आहे त्यामध्ये आपल्याला राईट करायचं आहे फाईलचा ऑब्जेक्टची पोझिशन. तर इथं आपण ऑब्जेक्ट आउटपुट स्ट्रीम यूज केलं, आउट त्याचा ऑब्जेक्ट बनवला आणि त्यामध्ये त्या क्लासचा ऑब्जेक्ट पास केला. नेक्स्ट काय केलं आपण, आउट डॉट राईट ऑब्जेक्ट S1. आता राईट ऑब्जेक्ट काय करतं, इथं बघा दिले राईट ऑब्जेक्ट मेथड आउटपुट स्ट्रीम साठी. यस, राईट ऑब्जेक्ट काय करते, राइट्स द स्पेसिफिक ऑब्जेक्ट टू द आउटपुट ऑब्जेक्ट आउटपुट स्ट्रीम. राईट करते स्पेसिफिक ऑब्जेक्ट जो आपण इथं पास केला आहे तो. ओके, मग तो जो काय ऑब्जेक्ट आहे स्टुडंट S1चा तो या फाईल मध्ये राईट होणार. नेक्स्ट आपण तो ऑब्जेक्ट क्लिअर केला आणि फाईल क्लोज केली आणि सक्सेसफुल. तर आपल्याला हा प्रोग्राम आपण रन करूया. इथं मी क्लिअर स्क्रीन करतो. प्रोग्राम रन झाला आणि या F1 मध्ये ती फाईल F1 मध्ये त्या फाईलचा ऑब्जेक्ट ची स्टेट सेव्ह झाली. ओके, आता हेच आपल्याला काय करायचंय, डिसिंक्रोनाइज करायचंय. त्यासाठी आपल्याला डिसिरियलायझेशन मध्ये बघा, डिसिरियलायझेशन इज द प्रोसेस ऑफ रिकन्स्ट्रक्टिंग द ऑब्जेक्ट फ्रॉम द सिरियलाइज स्टेट. इट इज द रिव्हर्स ऑपरेशन. ओके, आता यामध्ये काय केले बघा, हा ऑब्जेक्ट स्ट्रीमचा ऑब्जेक्ट बनवला न्यू, त्यामध्ये ही फाईल जी आहे त्यातनं आपल्याला डेटा रीड करायचा आहे, ती फाईल इथं आपण पास केली. हा ऑब्जेक्ट जो आहे स्टुडंट S इज इक्वल टू, तो ऑब्जेक्ट आपण कन्वर्ट केला या ऑब्जेक्ट थ्रू आणि त्यातला जो डेटा आहे तो रीड ऑब्जेक्ट थ्रू आपण रीड केला. ओके, म्हणजे आता या ऑब्जेक्ट थ्रू आपण त्यामध्ये जो काही डेटा पास केलाय तो आपण इतर रीड करू शकणार आहे. सो आणि तो काय केला आपण आउटपुट स्क्रीनवर प्रिंट केला युझिंग सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन S डॉट आयडी आणि S डॉट नेम. ओके, बघूया आता आपण न्यू मी तो नाव देतो डिसिंक्रो. ओके, DEN. ओके, प्रोग्राम सेव्ह केला आपण, फाईल प्रॉपर पास केली आपण आणि बघूया आउटपुटला दिसते का. प्रोग्राम कंपाइल झाला. आणि इथं आउटपुटला आपल्याला दिसलं की आपण फाईल पास केलेली, त्या ऑब्जेक्टचं कन्वर्जन आपण बाईट स्ट्रीम मध्ये केलं आणि आपण इथं आउटपुटला ते डिस्प्ले केलं, जो काही डेटा बाईट स्ट्रीम थ्रू आपल्याला मिळाला तो. ओके, अजून एक एक्झाम्पल आपण बघूया की यामध्ये सिरियलायझेशन आणि डिसिरियलायझेशन दोन्ही केले एकाच प्रोग्राम मध्ये. एक क्लास आपण कॉपी करूया नोटपॅडला, म्हणजे जो मोठा फॉन्ट आपल्याला दिसतो. ओके, हा कॉपी, सेमच प्रोग्राम आहे, फक्त एकाच ह्याच्यामध्ये बनवलाय तो. ओके, आता बघा हा क्लास डेमो घेतला, तो सिरियलाइज पासून इंटरफेस आपण यूज केलाय हा. ओके, तो इम्प्लिमेंट करून घेतला.
त्यामध्ये बघा आता दोन व्हेरिएबल आपण एक इंटिजर व्हेरिएबल आणि एक स्ट्रिंग व्हेरिएबल घेतलाय. हा कन्स्ट्रक्टर आपण त्याचा राईट केला दिस डॉट ए इज इक्वल टू ए दिस डॉट बी. इथं क्लास टेस्ट म्हणून आपण राईट केला. हा जो काही डेमोचा ऑब्जेक्ट आपण बनवला इथे डेमो ऑब्जेक्ट इज इक्वल टू न्यू डेमो आणि 1 आणि ICS कॉलेज सेमच एक्झाम्पल आहे. सेम फाईल आहे आपली ही सिरियलायझेबल. त्याला एक्सटेन्शन SCR आपण दिलं. त्यानंतर फाईल आउटपुट स्ट्रीम मध्ये ही फाईल पास केली. ऑब्जेक्ट आउटपुट स्ट्रीम मध्ये त्याचा ऑब्जेक्ट पास केला. नेक्स्ट आपण राईट मेथड आपण राईट ऑब्जेक्ट मेथड यूज करणार आहे आउट डॉट राईट ऑब्जेक्ट आणि इथं ऑब्जेक्ट पास केला. नेक्स्ट आपण आउट क्लोज केला आणि फाईल क्लोज केली आणि इथं आपण मेसेज दिला ऑब्जेक्ट हॅज बीन सिरियलाइज. ओके आणि तो आपल्याला त्या फाईल मध्ये मिळेल. आता इथं मी ती मगाचीच फाईल देतो आपण त्याचं नाव दिलेलं आपण f.txt ना तीच फाईल इथं देऊया म्हणजे मला न्यू क्रिएट करायला लागणार नाही. आता आपल्याला डिसिरियलाइज करायचं आहे. इथं बघा पहिल्यांदा ऑब्जेक्टला काही व्हॅल्यू असाइन झाली असेल तर मी इथं नल करून घेतली. त्यानंतर ट्राय ब्लॉक इथं तिथं आउटपुट स्ट्रीम यूज केलेलं इथं इनपुट स्ट्रीम कारण की आपल्याला रीड करायचं आहे त्या फाईल मधला डेटा. त्यामुळे इथं फाईल इनपुट स्ट्रीम आणि इथं हा फाईल नेम आपण पास केलं. नेक्स्ट ऑब्जेक्ट आउटपुट इनपुट स्ट्रीमचा ऑब्जेक्ट बनवला आणि त्याला हा ऑब्जेक्ट पास केला इथं आपण. आता हे आपल्याला बघा डिसिरियलाइज करताना आपण काय करणार ऑब्जेक्ट 1 हा ऑब्जेक्ट बनवलाय आपण इज त्याला व्हॅल्यू असाइन केली इन डॉट रीड ऑब्जेक्टनी आणि इथं हा जो काही क्लास नेम आहे तो इथं पास करायचा म्हणजे तो आपण काय म्हणतो क्लासचा ऑब्जेक्ट बनतो. ओके ते ऑब्जेक्टला व्हॅल्यू असाइन केली. नेक्स्ट इन डॉट क्लोज केलं फाईल डॉट क्लोज केलं आणि त्यानंतर ऑब्जेक्ट हॅज बीन डिसिरियलाइज केलं. ए ची व्हॅल्यू ऑब्जेक्ट 1 डॉट ए ऑब्जेक्ट 1 डॉट बी आणि ए आणि बी ची व्हॅल्यू प्रिंट झाली. जर काही एरर असेल तर इथं एरर डिस्प्ले करेल. ओके हा प्रोग्राम आपण रन करून बघूया. प्रोग्रामला नाव दिले मेन मेथड टेस्ट मध्ये. ओके मी त्याचं नेम चेंज करतो सिरीज 1 करतो. ओके हा डेमो तर आहे तसा आहे डॉट जावा. ओके बघा सिरियलाइज झाला डिसिरियलाइज झाला ए ची व्हॅल्यू आणि बी ची व्हॅल्यू इथं प्रिंट केली. ओके तर आपलं बघा सिरियलायझेशन आणि डिसिरियलायझेशन पॉइंट एंड झालाय. तुम्हाला काही डाउट्स असतील तर तुम्ही विचारा. ओके इथं आपण सेशन एंड करूया. थँक्यू.